नमस्कार. दुष्काळाशी दोन हातच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आपण सगळेच जण जाणता की महाराष्ट्रातल्या 3 जिल्ह्यांमधल्या 3 तालुक्यांमध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सध्या सुरू आहे. आमिर खान आणि सत्यजित भटकळ यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीनं ही स्पर्धा घेतली जाते आहे आणि त्याच्यातून कोणतं गाव किती उत्तम प्रकारे नियोजन करून पडणारा पाऊस थांबवतं याच्यासाठीची ही स्पर्धा आहे, ज्याच्यामध्ये या 3 तालुक्यांमधल्या जवळपास 116 गावांनी सहभाग घेतलेला आहे. खरं तर आता वारं जे आहे ते IPLचं वाहताना एकीकडे दिसतंय, पण त्याच्या इतकीच उत्सुकता आणि कुतूहल दुसऱ्या बाजूला जे निर्माण झालेलं आहे ते हा वॉटर कप कोण जिंकणार याच्याबद्दलचं. आणि या वॉटर कपमधल्या गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या वेगवेगळ्या गोष्टींमधल्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दस्तूरखुद्द आमिर खान आणि सत्यजित भटकळ आज आपल्याबरोबर आहेत. आपल्या दोघांचंही खूप मनापासून स्वागत. थँक्यू. आणि आपण सगळेजण जाणतो गेल्या पहिला जो भाग आपला होता त्याच्यामध्ये आपण अजिंक्य तारा साताऱ्याजवळचा त्याचं कसं सगळं बदलून तिथलं गेलं वातावरण त्याच्याबद्दल आपण गेल्या भागामध्ये बघितलं होतं. वॉर हिरो ते वॉटर हिरो असा प्रवास एका सैनिकानं कसा केला ते आपण बघितलं होतं. आमिर, एकूण स्पर्धेमधला उत्साह खूप वाढतोय, असाच अनुभव तुम्हा दोघांनाही येतोय? हो, आमचे 3 व्हॉट्सॲप ग्रुप्स आहे. तिन्ही तालुक्यामध्ये एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे आणि तिथे मी रोज पाहतो की कोणी काय काम करतो. माझा मराठी ठीक नाही आहे, नाही पण आता बोलायला पाहिजे, कारण गेल्या खेपेला अशी तक्रार होती की काय आमिरला मराठीत बोलायलाच नाही दिली, संधीच नाही दिली तुम्ही. नाही, असं आहे की मी जर मराठीमध्ये बोलणार तर तुमचा जो शो आहे 1 तासचा ते 2 तासचा होणार. तर खूप एक्साइटमेंट आहे. मी सकाळी बघतो की व्हॉट्सॲपमध्ये 6:30 मेसेजेस सुरू होत आणि सर्व गावामध्ये कोण काय करतो आणि काय त्यांचा प्लॅन आहे हे सगळं मी बघतो. आणि मला असं वाटतं की खूप काफी गावामध्ये ते जोश आहे. जी अपेक्षा नव्हती त्याच्यापेक्षा 10 पटीने अधिक जोशात काम चालू आहे. म्हणजे हे कल्पना करणं कठीण आहे की इतक्या तापलेल्या वातावरणात की जिकडे 43, 44, 45 डिग्रीज एवढी गरमी आहे, तिथे लोक तासनतास उभं राहून आपल्या गावात पाणी आलं पाहिजे याच्यासाठी बायका, पुरुष, आबालवृद्ध हे सर्व एकत्र येऊन काम करतात. आणि मजेची गोष्ट अशी आहे की त्यातनं त्यांना खूप आनंद मिळतोय. म्हणजे असं नाही की त्रासदायक काम आहे ते. लोक म्हणतात की या निमित्ताने आपलं गाव पुन्हा एकत्र आलं. आणि मला पण जायचं आहे श्रमदान. नाही, आता असं आहे की म्हणजे श्रमदानाला तर लोक कधी एक्सपिरियन्स नाही केलं श्रमदान, पण आता आम्ही अशी एक व्यवस्था केली आहे की जे लोक ऍक्च्युअल श्रमदान करतायत हो तर त्यांना तुझ्याशी काही बोलायचंय. हो. आता आपली प्रतिनिधी सरिता वरुडमधल्या सावंगा गावामध्ये आहे, तिथं काही लोक काम करतायत. हो. श्रमदान त्यांचं खूप उत्साहात सुरू आहे. तुम्ही त्यांच्याशी जर बोलाल तर त्यांचाही उत्साह जरा वाढेल. माझा एक प्रश्न आहे, मला सांगा की विदर्भमध्ये खूप गरमी आहे, तर तुम्ही कसा काम करतो तिथे? त्रास नाही होतं? 43-44 डिग्रीज एवढी गरमी. हो 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 हो. उन्हाचा त्रास तर दरवर्षी होतच असते, पण जेव्हापासून आमच्या गावामध्ये वॉटर कपचं काम सुरू आहे तेव्हापासून आम्हाला ऊन म्हणून अशी वाटतच नाही. श्रमदान करताना उत्साही वाटते आणि उन्हाचा बिलकुल त्रास नाही. तेच जर एखादा लग्नाला जायचं म्हटलं की खूप ऊन वाटते, बाहेर पडावं असं वाटत नाही. आणि आम्ही काही आणखीन करू शकतो का तुमच्यासाठी? माझ्या गावातले सगळे लहान लहान छोटे छोटे मुलं जे आहेत त्यांची अशी खूप इच्छा आहे की बा आपल्या गावामध्ये आमिर खान आलेच पाहिजे. आमिर खानने आपलं गाव पाहिलंच पाहिजे. आणि आमच्या गावात जे काही श्रमदान करून राहिलं, बचत गटाच्या महिला, प्रौढ नागरिक आणि सगळे छोट्यांपासून तर मोठ्यापर्यंत करून राहिले, त्यांची इच्छा अशी आहे की आमिर खान आपल्या गावाला आलेच पाहिजे आणि त्यांनी आमच्या गावाला भेट दिलीच पाहिजे. मी पूर्ण प्रयत्न करणार. या 3 तालुक्यांमधल्या एकेका गावामध्ये जाणार आहोत आणि तिथं प्रत्यक्षामध्ये काय घडतंय हे जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण जाऊया रेश्मा साळुंखेकडं. रेश्मा, सगळ्यात आधी तू कोणत्या गावात घेऊन जाणार आहेस आम्हाला? खांडेकर सर, सुरुवातीला आपण जाणार आहोत साताऱ्याला, कारण वॉटर कप स्पर्धेत उतरले इथल्या स्पर्धकांचा उत्साह हा खरंच बघण्यासारखा आहे. घाम काढणाऱ्या उन्हात देखील हे लोक वॉटर कप जिंकण्यासाठी आणि जलसंधारणासाठी जीवापाड मेहनत करतायत. माझं नाव शरद रामराव भोसले.
मी वेळू, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा इथला रहिवासी आहे. आम्ही जोरात आणि जोमाने 20 एप्रिलपासून श्रमदानाने जोरदार सुरुवात केलेली आहे. या श्रमदानासाठी आमच्या गावातले 150हून जास्त लोक पहिल्या दिवसापासूनच हजर आहेत. यामध्ये लहानापासून ते 80-85 वर्षाच्या वृद्धांपर्यंत महिला आणि पुरुष सगळे हिरिरीने भाग घेत आहेत. तरुण लोकसुद्धा येत आहेत. या श्रमदान आणि लोकसहभागाची जबाबदारी आमचे मित्र ननावरे सर यांनी घेतलेली आहे. आम्ही स्पर्धेसाठी 45 दिवसाचा आराखडा तयार केला. या आराखड्यावर पूर्णपणे नियंत्रण आमच्या सरपंच पूनम भोसले या करत आहेत. मशिनरीद्वारे ओढा खोलीकरण, रुंदीकरण, बंधाऱ्यातील गाळ काढणे, CCT, डीप CCT याचं जोरदार काम चालू झालेलं आहे. आणि आत्ता या 7च दिवसामध्ये जवळजवळ 90 TCM पाणी आडेल एवढं काम आम्ही पूर्ण केलेलं आहे. यांत्रिकी विभागाने केलेली सर्व कामं जी आहेत ही आमच्या उद्दिष्टापेक्षा जास्त होतील याची मला खात्री वाटते आणि त्याचे सगळे मार्क आम्ही मिळवणार आहोत. श्रमदानाद्वारे जे काम करतो आहे आम्ही त्यामध्ये वृक्षारोपणाचे खड्डे हे आम्ही जवळजवळ टार्गेट पूर्ण करत आणलेले आहे. म्हणजे त्याचे 5 मार्क आम्ही नक्कीच घेणार आहोत. मशिनरीवर देखरेख करण्याचं काम आमचे मोहनराव देशमुख करत आहेत. शोषखड्डे जे आपण करणार आहोत ते शोषखड्ड्याचं काम आम्ही जवळजवळ 50% पूर्ण करत आणलेलं आहे आणि त्याच्यावर आमचे उपसरपंच मोहनराव भोसले लक्ष ठेवून आहेत. याचप्रमाणे आम्ही जलबचतीची कामंही जोरात चालू केलेली आहेत. यामध्ये ठिबक सिंचन, शेततळी, रुंदसरी ओरंबा, विहीर पुनर्भरण याची कामं जी आहेत याची जबाबदारी आमचे अनिल सूर्यवंशी यांनी घेतलेली आहेत आणि याचे सुद्धा सगळे मार्क आम्ही मिळवणारच आहोत. प्रवीण भोसले हे या सगळ्या ॲक्टिव्हिटीज, कागदपत्र सर्वाची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. याचप्रमाणे नाविन्यपूर्ण उपक्रमात आमच्या गावामध्ये जे 5 पाझर तलाव आहेत त्यापैकी एका पाझर तलावाचं पाणी आम्ही पाईपद्वारे उरलेल्या 4 तलावांमध्ये जोडणार आहे आणि त्याद्वारे 30 TCM पाणी जवळजवळ त्या तलावांमध्ये येणार आहे. आणि हा महाराष्ट्रामधला प्रथमच तलावजोड असा प्रकल्प आहे असं मला वाटतं. या सर्व कामाचं नियोजन करताना आम्हाला आमच्या गावच्या कृषी अधिकारी सुतार मॅडम यांचं अत्यंत मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. आमचे सर्व सहकारी आणि ग्रामस्थ मिळून आम्ही जोरदार प्रयत्न करत आहोत आणि या सगळ्या प्रयत्नांद्वारे आम्ही सर्वच्या सर्व 100च्या 100 मार्क मिळवून हा वॉटर कप जिंकणारच याची मला खात्री वाटते. फॅन्टास्टिक राजीव. काय यानं लोक सांगतात की आम्ही हे करणार, आम्हाला इतके गुण मिळणार, हे केलं की इतके गुण मिळणार. सगळं लोकांच्या डोक्यामध्ये एकदम पक्का आहे. मी त्या गावात गेलो आहे. त्या गावाच्या मुख्य जो स्क्वेअर आहे त्याच्यामध्ये त्यांनी असा प्रचंड मोठा बोर्ड लावलाय. त्याच्यामध्ये आपली प्रश्नपत्रिका लावली आहे. म्हणजे काय की गावातल्या लहान पोराला सुद्धा माहिती आहेत की कोणत्या गोष्टीला केवढे मार्क आहेत. म्हणजे आपल्याला सांगायची गरज कळतं की आपले किती रोजच्या मार्क रोज. झाले. होय. आणि त्यांचं नियोजन इतकं चोख आहे की प्रत्येक कामासाठी त्यांनी एक जबाबदार व्यक्ती नेमलेला आहे. म्हणजे असं नाहीये की सर्वजण सर्व गोष्टी करतात. त्यांनी ठरवलंय की अमुक व्यक्ती शोषखड्डे, अमुक व्यक्ती प्लांटेशन. म्हणजे त्याचं प्लॅनिंग एक युद्धाचं जसं तुम्ही प्लॅनिंग कराल त्या पद्धतीने त्यांनी प्लॅनिंग केली. आणि हे गाव सध्या टँकरवरती अवलंबून आहे बरं का. म्हणजे असं नाहीये की ते गाव पाण्याबद्दल समृद्ध आहे, परंतु मला असं वाटतं की ते काम पाहून की या पावसानंतर ते महाराष्ट्रातील सर्वात समृद्ध गावांपैकी एक असणार आहे. म्हणजे एक पंढरपूर ठरणार आहे की लोक तिकडे जाऊन पाहतील की हे काम कसं चालू आहे. ते बघूया. व्हेरी इन्स्पायरिंग अँड मला असं वाटतं की ते खूप कॉन्फिडंट आहे. प्रबळ दावेदार आहे. जिंकणार. नाही प्रबळ दावेदार आहेत. बरेच प्रबळ दावेदार आपल्याकडे आहेत. बीडमध्येही आहेत, वरुड आणि आपल्या अंबेजोगाईमध्ये सुद्धा तेवढेच चांगले आपल्याकडे कंटेंडर्स आहेत. ठीक आहे. आपण रेश्मा, पुढचं गाव कोणतं आहे, पुढचा तालुका कोणता आहे? खांडेकर सर, या घडीला दुष्काळाची झळ ज्यांना सगळ्यात जास्त बसतीये त्या मराठवाड्यातल्या अंबाजोगाई तालुक्यात आता आपण जाणार आहोत. तालुक्यातल्याच एका गावात देखील लोक उद्याच्या पाण्यासाठी आज घाम गाळून जलसंधारणाची कामं करतायत. तिथला ग्राउंड रिपोर्ट आता आपण पाहूयात. मी गोविंद राठोड, राडीतांडा ग्रामपंचायतचा नागरिक आहे आणि या गावामध्ये वॉटर कपच्या निमित्तानं जी स्पर्धा चालू झाली या स्पर्धेमध्ये सर्व एकजुटीने आणि एक ताकदीने जे काम करत आहेत ह्या कामाबद्दल मला आणि माझ्या गावकऱ्याला अभिमान आहे. विठ्ठल राठोड आहे, अनिल भीमराव आडे आहे, हे सकाळी 5-5:15 वाजता उठून CCTच्या ठिकाणी येतात आणि पूर्ण मार्किंगचं त्यांचं नियोजन चालतं. मार्किंग केलेल्या ठिकाणी आलेले जे लोक आहेत आपली कामं चालू करतात. कुणाची वेळ किंवा वाट न बघता ते खड्डे खांदत असताना जर कुणाचं चुकत असेल, कुणाची खोली कमी असेल, रुंदी कमी असेल, हे सांगण्यासाठी गजानन आहे, सुनील आहे, अविनाश आहे, अमोल आहे, गणेश आहे. 20 तारखेपासून ते आजपर्यंत 780 ते 800च्या जवळपास CCT हे पूर्ण झालेले आहेत. आम्ही जे CCT ते तयार केलं त्याच्यामध्ये जे एक दिवसाचं पाणी स्टोरेज कॅपॅसिटीचा जे हिशोब काढला त्याच्यामध्ये 2,40,000 लिटर हे एक दिवसाचं पाणी साठा होता. जर का याचा हिशोब जर करून एक वर्षामध्ये मॅक्झिमम जर 20 पाऊस पडले आणि जे आपल्याकडे आहेत अपेक्षित त्या 20 पावसाचा हिशोब जर करला तर एक 40 लाख लिटर पाणी
एवढं हे साठा आहे फक्त CCTV मध्ये होणार आहे. बाकीच्या कामाचा तर ह्याच्यामध्ये हिशोब नाही. 25 मार्काची मशिनरी आहेत, आम्ही त्याच्यावर बी लक्ष केंद्रित केलंय. त्याच्यामध्ये आम्ही टार्गेट ठेवलं की 3,500 मीटर नाला सरळीकरण आणि खोलीकरण हे करायचं. त्याच्यामधलं आमचं एक 1200 मीटरचा नाला आजच्या तारखेमध्ये हे पूर्ण झालेला आहे. 35 मार्क जे श्रमदानाला आहेत हे 35 मार्क आम्ही हे 100% मिळवणार आहेत. राहिलेल्या मार्कामध्ये आता आम्हाला कॉम्पिटिशन करायला त्याच्यामध्ये शोष खड्ड्याचं काम हे जोरात चालू आहे. त्यातले 15 शोष खड्डे आमचे खांदून पूर्ण झालेले आहेत. टाकीचं आम्ही ऑर्डर केलेलं आहे, त्या टाकी आल्यानंतर त्या शोष खड्ड्यामध्ये आम्ही बसवणार आहेत. तांत्रिकदृष्ट्या हे सर्व कामं योग्य झाली पाहिजेत आणि कुणीही आल्यानंतर याचं मेजरमेंट जरी घेतलं त्याला कुणी नाकारायला नाही पाहिजे. या पद्धतीने आम्ही हे वाटचाल चालू आहे. आम्ही लगान पद्धतीच्या प्रमाणे ही टीम तयार केलेली आहे. लगान पद्धतीच्या प्रमाणे टीम केल्यानंतर त्याचं आउटपुट काय येतंय हे सर्वांना सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही. गावातील लहान मुलापासून ते ज्येष्ठापर्यंतचा प्रत्येकाचा ह्या कामासाठी सहभाग मला मिळत आहे आणि हेच काम जर शेवटपुस्तर आम्ही नेलं तर आम्ही जे आमिर खानला अपेक्षित आहे तेवढं पाणी आम्ही अडवणार, याच्याबद्दल काही शंका नाही आणि आम्ही हे विजय मिळवणार म्हणजे मिळवणार. जीतेंगे. वाह, जोश बहुत देखने को मिल रहा है और बहुत ही अच्छा काम कर रहे हैं लोग. खूप छान. आणि या लगान पद्धतीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मला खरं सांगतो तो की लगानमध्ये असं आम्ही हमने दिखाया की भुवनचं लिडरशिप अंडर तो सर्वांना एकत्रित केलं आणि एकच गोल आहे सर्वांचा आणि ते जिंकलं. त्याने कामं वाटून दिली, प्रत्येकानं कशात काय करायचं, प्रत्येकाचे हो. स्ट्रॉंग पॉइंट्स काय ते त्याला माहिती आहे. हो, स्ट्रॉंग पॉइंट्स, वीक पॉइंट्स आणि टीम स्पिरिट मेन आहे याच्यामध्ये. तर जिस जोश में काम हो रहा है, मुश्किल है कहना कौन सा गांव जीत सकता है. जी बिल्कुल, वाकई मतलब मुझे लगता है कि ये गाव उतना ही प्रबल दावेदार है की जितकं पहिलं गाव होतं आणि त्यांचा जोश, त्यांचं नियोजन तेवढंच चोख आणि तेवढ्याच बारकाईने ते करतात. इथे मला एक गोष्ट करायचं आहे की फर्स्ट सेकंड थर्ड कोणी आलं ते इम्पॉर्टंट नाही आहे. मला असं वाटतं इम्पॉर्टंट आहे, आम्हाला एक्साइटमेंट होतं, पण सर्व गाव जिंकणार हे प्रतियोगितामध्ये जे जे काम केलं पाणीचं ते जिंकणार. रेश्मा, आता शेवटचं आपलं तालुका आहे, कोणतं गाव आहे? निश्चित आता आपण जाणार आहोत अमरावती जिल्ह्यातल्या एका गावामध्ये. भटकळसर आणि आमिरजी वरुड तालुक्यातील सर्वाधिक 46 गावं या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाली आहेत आणि त्यातल्या 21 गावांमध्ये सध्या हे जलसंधारणाचं आणि वॉटर कप स्पर्धेचं काम जोमानं सुरू आहे आणि इथला उत्साह नेमका कसा आहे तुम्हीच बघा. पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेलं वरुड तालुक्यातील गव्हाणकुंड गाव. स्पर्धा जिंकण्यासाठी या गावानं मास्टर प्लॅन तयार केलाय. कुठं शोषखड्डे खोदायचे, कुठं शेततळ घ्यायचं, या सर्वाचा निर्णय गावकरी संमतीने घेतात. सर्वप्रथम आम्ही LBS घेतलं, लूज बॉर्डर सेक्टर, म्हणजे दगडी बांध. आणि हे दगडी बांध आतापर्यंत आमचे 11 झालेले आहे आणि एकच आम्ही पाणलोट क्षेत्र तयार केलं आहे 92 हेक्टरचं आणि या 92 हेक्टरमध्ये आमचे 38 दगडी बांध आहे. त्यानंतर वंदराई आहे 11 आणि तिकडे आहे वंदराई 25 आणि वनतळे आहे 6, त्याचबरोबर शेततळे आहे आणि याचबरोबर CCT 50 हेक्टर आहे आमची आणि हे सर्व आम्ही श्रमदानातून करून राहिलो. श्रमदान करण्यासाठी गव्हाणकुंडच्या ग्रामस्थांनी वेळापत्रकच तयार केलंय. गावकऱ्यांचा दिवस श्रमदानानं सुरू होतो आणि मावळतोही श्रमदानानंच. टायमिंग आम्ही फिक्स केला आहे की 4 वाजता घरून निघायचं आणि इथं यायचं. त्यामुळे बोलवायला जायची गरज नाही, सर्व घरून आपोआप 4 वाजता निघून जातात आणि आम्ही इथे येऊन काम चालू करतो आमचं. या श्रमदानात बच्चे कंपनीनं देखील मोठी कामगिरी केली आहे. मला हे काम करताना खूप आनंद वाटतो आणि आम्ही सुट्टी झाल्यानंतर आम्ही इथे काम करायला येतो. सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास आम्ही श्रमदान करतो. पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेलं वरुडमधलं आणखी एक गाव म्हणजे टेंभूरखेडा. टेंभूरखेड्यानं शोषखड्ड्यांची सेंचुरी कधीच पूर्ण केली आहे. एक घर एक शोषखड्डा या सूत्राची अंमलबजावणी करताना आतापर्यंत तब्बल 110 शोषखड्डे खोदण्यात आलेत. बक्षीस म्हणून आम्ही करत नाहीये,
तर आम्ही करत आहे ते आमच्या पूर्वजांनी उचललेल्या आमच्या पाण्याची परतफेड आम्हाला करायची आहे आणि ती करण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत की जेणेकरून सातत्य आमचं कायम राहिलं पाहिजे, जेणेकरून आम्ही जे उपसलेला उपसा आहे तो नंतर निरंतर आमच्या पिढीला मागच्या येणाऱ्या पिढीला भेटत राहा. लोकसहभागाशिवाय वॉटर कप स्पर्धा जिंकणं शक्य नाही आणि हा लोकसहभाग वाढवण्यासाठी टेंभूर खेडामध्ये चक्क भजनी मंडळ स्थापन करण्यात आले. वरुड तालुक्यातील स्पर्धक गावांची ही लगबग पाहता अंबाजोगाई आणि कोरेगाव तालुक्यातील गावांना तुल्यबळ प्रतिस्पर्धी मिळालेत यात मात्र तीळ मात्र शंका नाही. शशांक चौरे, एबीपी माझा, अमरावती. पहिले 10 दिवस हे निर्णायक नाही आहेत. आता हे सातत्य कितपत राहील या गावामध्ये त्याच्यावरती निर्णय ठरेल. कारण काही गावं जरी स्लो असतील सुरुवातीला ते कॅचअप करणार आहेत. कारण आम्हाला रिपोर्ट्स मिळतात की त्यांचं नियोजन किती चांगलं आहे आणि कसं ते काम वाढत जाणार आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक आठवड्यात नवीन प्रतिस्पर्धी मिळतील. आपण लहान मुलं बघितली, काही महिला बघितल्या, पण आणखीन काही अशी लोक आहेत की जी ह्या सगळ्या स्पर्धेच्या निमित्तानं आणि पाणी वाचवलं पाहिजेच्या भावनेनं आपलं जे काम आहे ते बाजूला ठेवून आत्ताची गरज लक्षात घेऊन आलेले आहेत श्रमदान करण्यासाठी. बीडमधला हा एक रिपोर्ट आहे, आपण बघूया आणि मग नंतर पुढे सरकूया. एरवी रुग्णांना तपासणारे हे 2 हात सध्या बंधारा बांधण्यासाठी गावकऱ्यांना मदत करतायत. मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असणारी स्वाती चव्हाण सध्या सुट्टीसाठी गावात आली आहे. तिचा अंबाजोगाई तालुक्यातलं नांदगाव पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालंय. गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वच जण झटतायत म्हटल्यावर स्वातीलाही स्वस्थ बसवेना. ऍक्च्युली मी सुट्ट्यांसाठी आले होते इथं आणि माझे पप्पा जे म्हणजे बिलकुलच घरी असं स्वतः पाणी सुद्धा घेत नाही, ते इथे येऊन स्वतः काम करतायत. हे पाहून मला वाटलं नेमकं काय चालू आहे, म्हणजे नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी मी आले होते. मग इथं आल्यानंतर मला ह्या लोकांकडून अशी प्रेरणा भेटली की बाबा आपणही काहीतरी काम करावं, पप्पा करतायत आपणही करायला हवं. आणि माझी पूर्ण फॅमिली, माझी आई, पप्पा, बहीण, भाऊ सगळे इथं काम करत आहेत. खारीनं जसं आपलं राहण्यामध्ये सांगितलेलं आहे की ती स्वतः जाऊन काम केलं तिने. मी काही जास्त नाही करू शकत, जेवढे दिवस आहे तेवढे दिवस माझे जे काही हातभार लागतील तेवढे मी हातभार इथे लावणार. नांदगावचाच रहिवासी असलेल्या गोपाल गरडचं मुंबईत इंजिनिअरिंग सुरू आहे. यंदाच्या सुट्टीत मित्राच्या लग्नात धमाल करण्याचा त्याचा प्लॅन होता. मात्र गावात पाऊल ठेवल्यानंतर त्याला वेगळंच चित्र दिसलं. लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच जण वॉटर कप स्पर्धेसाठी श्रमदान करताना पाहून त्याला सुखद धक्का बसला. मग काय, दुसऱ्या दिवशी गोपाळही उठला आणि हातात घमेलं घेऊन श्रमदानासाठी हजर झाला. थँक्स टू आमिर खान फाउंडेशन, ह्या माध्यमातून मी त्यांना म्हणजे धन्यवाद बोलू इच्छितो की त्यांच्यामुळे पूर्ण गाव एकत्र झालेलं आहे इथं पाण्यासाठी. सध्या सुगावच्या हशम पटेलचं उदाहरणही यापेक्षा वेगळं नाही. तो पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. मात्र आपलं गाव वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाल्याचं त्याला जेव्हा कळलं तेव्हा अभ्यासाचं थोडं टेन्शन बाजूला ठेवून हशमनं थेट गाव जवळ केलं. मी 2 दिवसाची सुट्टी घेऊन इकडे आलेलो आहे, कारण हे जे गावातलं जे हे जलसंधारणाचं जे काही काम आहे हे फक्त शहरांच्या नागरिकांनी म्हणजे फक्त गावातल्या लोकांनी करायचंच काम नाही आहे, तर शहराचे जे काही नागरिक असतील त्यांनी पण इकडं म्हणजे झाकून बघितलं पाहिजे की काय परिस्थिती आहे. त्यांनी पण खोरा उचलून टोपलं घेऊन काम केलं पाहिजे, माती टाकली पाहिजे, माती बांध केला पाहिजे. फक्त गावकऱ्यांचंच काम नाही तर हे शहरी आणि नागरी हे दोन्ही लोकांचं काम आहे. एकीकडे दुष्काळामुळे गावकरी गाव सोडून दुसरीकडे स्थलांतरित होत आहेत. मात्र आमिरच्या पाणी फाउंडेशननं तरुणाईला पुन्हा एकदा गावाकडे वळण्यास भाग पाडलंय. पाण्याशिवाय गावाचा, पर्यायानं देशाचा विकास अशक्य आहे हे सूत्र तरुणाईला चांगलंच उमगलंय. युवा शक्ती दुष्काळाशी 2 हात करायला मैदानात उतरल्यावर दुष्काळाचा पराभव निश्चितच मानायला हवा. गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. गोपाल, स्वाति और हशम ये तीनों इतना अच्छा काम कर रहे हैं और मुझे यकीन है कि जितने नौजवान लोग देख रहे हैं आज टीवी पर वो लोग भी इससे इंस्पायर होकर अपने अपने गांव जाएंगे, ये अपना हाथ बटाने के लिए और इस काम में इन्वॉल्व होंगे. हे सगळं असताना आपल्या ह्या सगळ्या तरुण मित्रांना असं वाटत असेल की ह्याच्यामध्ये दिसतंय ते असं की खड्डे खणले जात आहेत,
लोक हातामध्ये कुदळ फावडी घेऊन करतात, पण म्हणजे नेमकं होतंय काय, ह्याच्यामुळे काय पाणी, म्हणजे ते शोष खड्डे काय, ते पाणी ऐकतायत ते CCT हे ते, पण त्याचं काय नेमकं कसं साठणार आहे? सत्यजित, त्यांच्या मनात प्रश्न असेल हा. मला वाटतं की हे सांगण्यापेक्षा हे दाखवलेलं बरं. तर मी आता रिक्वेस्ट करणार आहे आमिरला की आमिर तू हे सगळ्यांना दाखव एकदा की हे कसं करायचं. नक्की नक्की नक्की. ठीक आहे, जर आमिर दाखवतोय तर आपण ते बघूया आमिरच्याकडून. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आमिर आपल्याला नेमकं जलसंधारण काय सांगतो, आणि आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता असेल की आमिरच्याकडनं जलसंधारण समजून घेणं. मला खात्री आहे की तुम्हालाही ते आवडेल. एक छोटासा ब्रेक. बघत राहा दुष्काळाशी 2 हात कसे करायचे ते एका छोट्याशा ब्रेकनंतर. नमस्कार. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं दुष्काळाशी 2 हात या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण ब्रेकवर जाताना आमिर खाननं आपल्याला असं सांगितलं होतं की जलसंधारण नेमकं करतात कसं याच्याबद्दल तो आपल्याला सांगणार आहे. आणि आता तुम्ही बघता ही अशी 2 काहीतरी मॉडेल्स आमिर आणि सत्यजित असे घेऊन आलेले आहेत. नेमकं हे काय आहे, म्हणजे इतकं प्रचंड मोठं तुम्ही घेऊन आलेले आहात? एक्चुअली हमने ट्रेनिंग के लिए ये दो मॉडल बनाए थे. ये दोनों मॉडल एकदम आइडेंटिकल हैं, डुप्लीकेट हैं एक दूसरे के. और फ़र्क इतना है कि ये मॉडल पे पान लोड का काम नहीं हुआ है और ये मॉडल पे पान लोड का काम जगह जगह किया हुआ है. देखिए, पान लोड जो है वो कहीं पे भी हो सकता है, जिसको हम बोलते हैं वाटर शेड. अंग्रेज़ी में वाटर शेड बोलते हैं, मराठी में पान लोड बोलते हैं. आप दुनिया में कहीं पे भी देख लीजिए, ज़मीन जो है वो एकदम फ्लैट नहीं होती, उसमें उतार चढ़ाव कहीं ना कहीं होता है. तो हर जगह, इस भूमि में हर जगह आपको पान लोट मिलेंगे. तो हम एक काल्पनिक लाइन बनाते हैं कि ये हमारा मुंह है, और अब इस मुंह से जितना एरिया आपको नज़र आता है जहाँ से पानी बह के अंदर मुंह की तरफ आ जाता है, वो पान लोट का एरिया कहलाता है. जो एरिया जहाँ पे बारिश होगी और पानी इस तरफ बह जाएगा, वो पान लोट आपके पान लोट में नहीं आएगा. यहाँ गिरेगी बारिश, वो इस तरफ चला जाएगा. तो इसको हम बोलते हैं कगार, एज. इसको रिज लाइन बोलते हैं. ये रिज लाइन है. तो हर एरिया में आप देख सकते हैं कि यहाँ से पानी, चाहे वो बड़ा पहाड़ हो चाहे वो छोटा सा एक स्लोप हो, यहाँ से पानी जो है ये अंदर की तरफ आने वाला है और अल्टीमेटली वो जो हमारे नाला है उसके मुंह तक पहुँचने वाला है. तो ये एरिया, इसको बोलते हैं पाणलोट का एरिया. लोकांना वाटतं की आमच्याकडे पाणलोट झालं असं लोक म्हणतात, पण ॲक्च्युली पाणलोट होत नाही. पाणलोट असतं. प्रत्येक गावात पाणलोट असतं. पृथ्वीच्या भूगर्भातील प्रत्येक, म्हणजे भूगर्भ नव्हे, पृथ्वीच्या प्रत्येक कणावर पाणलोट असतं. आणि हे मॉडेल बनवण्याचं एक फार मोठं उद्दिष्ट हे होतं की हे पाणलोट आपल्याला एका नजरेत संपूर्ण आपल्याला हे पाणलोट दिसतं. म्हणजे एक साधारण एक ॲव्हरेज गावाचं एक पाणलोट आपण असं बनवलेलं आहे. आणि त्याची व्याख्या हीच आहे की ज्या संपूर्ण क्षेत्राचं पाणी एका तोंडातून बाहेर वाहील ते एक पाणलोट. अब हम 4 लीटर पानी लेंगे और पानी को इस पे बरसाएंगे जैसे बारिश गिरती है. और हमें 3 चीज़ देखनी है. एक, इस जैसे पानलोट ज़मीन पे जिस पे काम नहीं हुआ है पानलोट का, उसमें पानी का क्या बिहेवियर है, पानी कहाँ जाता है, क्या होता है, कितना पानी बह के जाता है, कितना ज़मीन में जाता है. और वही चीज़ हम यहाँ दोहराएंगे. 4 लीटर पानी यहाँ पे भी डालेंगे और हम दोनों को कंपेयर कर पाएंगे कि जहाँ पानलोट का काम नहीं हुआ है वहाँ क्या होता है और जहाँ पानलोट का काम हुआ है वहाँ क्या होता है. तो ये मैं पहले टॉप सॉइल डालता हूँ. ये पूरा डब्बा मैंने टॉप सॉइल का खाली किया है. आप स्टॉपर्स रेडी है आपका? हाँ, स्टार्ट. स्टॉप. बस बस बस. हाँ, कितना सेकंड हुआ? मैं डालते रहूंगा. कितना सेकंड हुआ? 7 हो गए. 7 सेकंड. तो वो 7 सेकंड वो बोर्ड पे लिखिए. म्हणजे पाऊस जेव्हा पडतो एखाद्या गावात, त्याचंच हे एक प्रात्यक्षिक आहे की या पाणलोटावरती हा पाऊस पडलेला आहे. हम लोग यहाँ आके देख सकते हैं. ये जो थोड़ा पानी और भी आ रहा है, लेकिन आप इसमें भी, ये करीबन 3 लीटर पानी है. ये बाल्टी में आप देख सकते हैं कि 3 लीटर पानी इसमें आ गया है. अब हम यही चीज़ इस पे दोहराएंगे. ये मैं वही मट्टी अभी इस पे डालने वाला हूँ. तो यहाँ पे हमने अभी मट्टी डाली है. जैसे हमने उसमें एक डब्बा मट्टी डाली थी, इसमें भी एक डब्बा मट्टी डाली है. और अब ये 4 लीटर पानी
जो हमने वहाँ डाला था, यही 4 लीटर पानी हम अभी 1 सेकंड। हाँ हाँ हाँ, टाइमिंग करिए, हमें भूल जाता हूँ। तो आप अभी टाइमिंग करेंगे कि जब पानी गिरना शुरू हो, जब ऑन बोलेंगे तो मैं पानी शुरू करूंगा, और जब वो बाल्टी में गिरेगा, हाँ मैं बाद में यहाँ नीचे आता हूँ। हाँ, बाल्टी में जब गिरेगा तो आपको आवाज भी आएगी, तो गिरना जब शुरू होगा तब आप रोक सकते हैं। ओके, ठीक है, आप गो बोलिए मुझे। स्टार्ट। हां, हा थोडक्यात पाऊस पडतोय आता इथं। हा पाऊस पुन्हा पडतोय या गावात आणि हे गाव याचं जे टोपोग्राफी आहे म्हणजे याची उतार चढाव जी आहेत हे दुसऱ्या गावासारखं म्हणजे तेच गाव आहे ते। स्टॉप। कितना हुआ? 25 सेकंड। 25 सेकंड। तो वहां लिखिए 25 सेकंड। इसमें पानी को कगार से मुंह तक पहुंचने के लिए 7 सेकंड लगे थे, और इसमें पानी को कगार से मुंह तक पहुंचने के लिए 25 सेकंड लगे। तो इतने छोटे इलाके में जो 3 फुट का 2 फुट का है, उसमें आपको करीबन 3 गुना ज़्यादा वक्त लगा पानी त्याचं कारण असं आहे की इकडे आपल्याला हे सगळे स्ट्रक्चर्स दिसत आहेत राजीव, म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच हे दिसत आहेत की आपल्याला वरपासनं खालपर्यंत असे अनेक उपचार दिसत आहेत की ज्यामुळे पाण्याचा वेग मंदावलाय, म्हणजे किंबहुना अजूनही पाणी हे आपल्या या गॅबिनमध्ये अडकलेलं आहे, आपल्या मातीच्या नाल्या बांधमध्ये अडकलेलं आहे, आपल्या प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसतं पाणी अजूनही उभं आहे। और इसमें एक बहुत ही जो ज़रूरी बात है कि काम हमको माथे से शुरू करना है, ऊपर से हमको काम शुरू करना है। सबसे पहले अपन ट्रेंच से शुरू करते हैं, डीप सीसीटी भी उसको बोलते हैं। ये जो आप देख रहे हैं जो खुदा हुआ है, इसको सीसीटी बोलते हैं। ये इससे छोटा होता है, और इससे मकसद ये है कि पानी जब आ रहा है, जब बह रहा है, तो वो इसमें रुके, और फिर आगे जब ये भर जाएगा फिर ये आगे जाके जाएगा, फिर यहाँ हर जगह पे उसको हम रोक रहे हैं, जगह जगह पे हम उसको रोक रहे हैं। यहाँ वो महत्वाची गोष्ट ही आहे की याच्यात जेव्हा पाणी भरतं राजीव, हे पाणी थेट भूगर्भात जातं, म्हणजे या पाण्याचं बाष्पीभवनातनं सुद्धा ह्याचं उडून जाण्याचा वाहून जात नाही, ते मूर्त आहे। होय, मूर्त आहे। यहाँ पे आपको नजर आएंगे ये छोटे पत्थरों के बांध अच्छा, हैं। दगड जे लावत होते ते, हाँ, याला लूज बोल्डर स्ट्रक्चर किंवा एलबीएस म्हणतात। लूज बोल्डर स्ट्रक्चर, एलबीएस। तो ये जो है, ये जो हम पानी जो है अपना जगह ढूंढता है, तो सालों सालों के बाद वो पानी में एक धार बनती है। तो धार को धीमा करने के लिए वो यहाँ पत्थरों का लूज बोल्डर स्ट्रक्चर्स बनते हैं, जिससे कि पानी धीमा हो और फिर वो आगे बढ़े, धीमा हो फिर वो आगे बढ़े। ये भी लूज बोल्डर स्ट्रक्चर है, गॅबिन स्ट्रक्चर याला आपण म्हणतो। गॅबिन स्ट्रक्चर है। आणि ही सर्व स्ट्रक्चर्स फक्त पाण्याच्या वेगाला कमी नाही करत, तर माती अडवत राहतात। त्यामुळे ही जी माती वाहून गेली असती ही प्रत्येक ठिकाणी थांबवली जाते। म्हणजे या एलबीएस मध्ये आपण 3 वर्षानंतर आलो तर हे अर्ध किंवा पाऊण हे गाळाने भरलेलं असेल, म्हणजे ती माती जी खाली जाऊन आपल्या निघून जाणार होती ती जागच्या जागी थांबली। एक्चुअली उसके पहले हम यहाँ आते हैं। ये देखिए, ये मट्टी का बांध बना है, ये मट्टी का बांध बना है। मट्टी के बांध में खास बात ये होती है कि थोड़ी जगह छोड़ी जाती है, जिससे कि पानी जो है जब भर जाए उसको रास्ता मिले जाने के लिए, वरना ये मट्टी का बांध जो है टूट जाएगा, फोर्स से वो टूट जाएगा। तो उसको भरने के बाद एक जगह यहाँ पे भी देखिए आप, थोड़ा आपको जगह मिलेगा, ये माटी का बांध है। और इस तरह से पानी को जगह जगह हर जगह रोक रोक के हम लोग नीचे तक ले जाते हैं। ये जो खेती है, इसमें भी आप देखें कि यहाँ पे फार्म बंडिंग ये बंडिंग हुआ है। तो यहाँ पे भी स्लोप है, लेकिन यहाँ खेती हो रही है, तो खेती का पानी भी जो है वो रुक रुक के बह रहा है। तो ये सीमेंट बांध में भी आप देखेंगे कि ये जो सीमेंट बांध है ये बनाया और ऊपर से ये गैप छोड़ा है, जिसमें से पानी जब एक दफा भर जाए वो जा सके। टोटली हमको रोकना नहीं है। ये तो तुडुंब भरलं की ते ओव्हरफ्लो। और ये बड़े बड़े डैम नहीं है, ये छोटे नालों में ये जो सीमेंट स्ट्रक्चर्स हैं, देखिए यहाँ से पानी ऊपर से जा सकता है। तो ये इस तरीके से पानी को रोका जाता है। अब हम देखते हैं कि पानी कितना इसमें इकट्ठा हुआ है। मी हे दोन तुलनेसाठी, हा आपला पहिल्या मॉडेलचं पाणी 1.5 लिटर आहे साधारणतः। हे पहिल्या मॉडेलचं पाणी हे आपल्याला दिसतंय की 3 लिटर पाणी हे या मॉडेलमधनं वाहून गेलं। आणि ह्या मॉडेल्स मी याचं एक काठी वापरणार आहे, म्हणजे आपल्याला एक साधारणपणे लक्षात येईल की हे किती गढूळ आहे हे पाणी।
आता तुम्हाला लक्षात येईल याचा रंग, खरा रंग. हे बघा की हे पहिल्या मॉडेलमधलं पाणी जे आहे हे पूर्णपणे माती घेत घेत अतिशय गढूळ पाणी माती सकट बाहेर निघालेलं आहे आणि 4 लिटर पैकी 3 लिटर बाहेर निघालं. किंवा प्लीज लिहा 3 लिटर इकडे निघाले. इथे ऑलमोस्ट 2 लिटर्स तो 2 लिटर लिखते हैं आणि इथे 1.75. 1.75. यहाँ पे एक्चुअली जो यहाँ पे लूज बोल्डर आपने स्ट्रक्चर्स देखे हैं, यहाँ पे जब यहाँ पे घास आएगी आपकी मट्टी पर, जब घास आएगी, बुशेस आएंगे. बुशेस को मराठी में क्या बोलते हैं? झाडं, झुडपं, गवत हे जेव्हा याच्यामध्ये वाढेल हाँ तेव्हा, और जब जंगल आएंगे, जब पेड़ आएंगे, तो आपकी मट्टी भी रुकी रहेगी, क्योंकि ये चीज़ें मट्टी को रोक के रखती हैं. घास, बुशेस, ट्रीज. तो ये सब जो लूज बोल्डर आप देख रहे हैं, यहाँ पे जब बुशेस पैदा होना शुरू हो जाएंगी और इसको हम थोड़ा हेल्प भी कर सकते हैं, तो फिर ये स्ट्रक्चर आपका नेचर से आ जाएगा. नेचर जो है आपके पानी को धीमा करेगा. देखिए इस मॉडल में आपको एक और चीज़ नज़र आएगी कि ज़मीन के नीचे का भी हमने एरिया बनाया है, तो आप पानी का लेवल देख सकते हैं. एवढंच निघालं. 200 ml फक्त निघालेले. म्हणजे 1 लिटर पेक्षा 200 ml भूगर्भात गेलं आणि 800 ml मातीत अजून अडकलेलं आहे. आणखीन एक मग आहे का? आता मॉडेल 2 मधून किती पाणी निघतंय आपण बघूया. ये पूरा जो पानी निकल रहा है वो मतलब जमीन के नीचे भूजल में जाके कलेक्ट हुआ है, जमा हुआ है. जे वाहून गेलं नाही, जे इव्हॅपरेट झालं नाही, जे मुरलं, संपतच नाही. अरे बाप. देखिए आप फर्क देख सकते हैं कि जहाँ पे पानलोड का काम नहीं हुआ उसमें इतना पानी गया ज़मीन के नीचे, और यहाँ पे जहाँ पानलोड का काम हुआ है कितना पानी इसमें कलेक्ट हो गया है. तर आपल्याला कधी कधी लक्षात येत नाही की आपल्याकडे केवढं पाणी असतं. म्हणजे मी एक छोटंसं गणित सांगितलं तर चालेल का? हो. तर ते गणित असं आहे की आपण समजा एखाद्या गावाचं क्षेत्र 1000 हेक्टर म्हणून आपण ग्राह्य धरलं, विच इज एन ॲव्हरेज विलेज, आणि त्या गावात अत्यंत कमी पाऊस पडला, म्हणजे 400 मिलीमीटर समजा त्या गावात पाऊस पडला. 400 मिलीमीटर म्हणजे दुष्काळी प्रवण क्षेत्रात जेवढा पाऊस पडतो तेवढा पाऊस. तर हे थोडं गणित मी केलं, मी लिहून आणले म्हणून मी वाचून दाखवणार, कुठे चूक व्हायला नको त्याच्याबद्दल. की त्यातनं 400 कोटी लिटर पाणी हे त्या एका गावात पडतं. केवढं? 400 कोटी लिटर. हे टँकर मध्ये आपण सांगायला गेलो तर केवढे टँकर झाले? 4 लाख टँकर. 4000 नव्हे, 40,000 नव्हे, तर 4 लाख टँकर हे निव्वळ एका गावात. आता पाणी जे वाहून जातं, रन ऑफ ज्याला आपण म्हणतो, पळून गेलेलं पाणी आपल्या गावातनं, हे ऑन ॲव्हरेज 40% तरी जातच जातं. त्याला अपधाव म्हणतात, रन ऑफ. कोकणमध्ये जास्त जातो. कोकणात 95% पाणी हे रन ऑफ मध्ये जातं. प्रचंड पाऊस, डोंगरावरनं प्रचंड वेगाने ते पाणी निघून जातं. डोंगराळ विभागात सुद्धा याचा अपधावाचं प्रमाण खूप जास्त असतं 40%पेक्षा. परंतु आपण कमी आकडा धरूया. तर 40% जर आपण धरलं तर या आपल्या गावामध्ये, ज्या गावाचं मी अगोदर वर्णन केलं, त्याच्यात 160 कोटी लिटर पाणी हे धावून जातं. केवढं? 160 कोटी लिटर म्हणजे किती टँकर? 1,60,000 टँकर बह के जा रहा है. मतलब गाव ने दे दिया, वो उसका है, गाव का है, गावाने दानशूरपणाने देऊन टाकलं. हे गाव किती देत असेल दानशूरपणाने? तर समजा आपण टँकरचा भाव 3,000 रुपये प्रति टँकर आपण धरला, तर ते एक गाव, लहानसं गाव, इवलसं गाव, ज्याचं क्षेत्रफळ निव्वळ 1000 हेक्टर आहे, त्यांनी 48 कोटी लिटरचं पाणी हे असंच वाहून दिलं. किती? 48 कोटी लिटर. एका गावात, 1000 हेक्टरच्या गावामध्ये जर आपण जलसंधारणाचं काम केलं तर आपण 80
कोटी लिटर. बापरे, म्हणजे किती जलदूत झाल्या, कितीतरी जलदूत. गणित कोणाचं चांगलं आहे? माझं चांगलं नाही आहे. म्हणजे किमान मला वाटतं की म्हणजे हजारो जलदूत, लाखो जलदूत. हे फक्त एक गाव वाचू शकतं, छोटं गाव, एक लहानसं गाव वाचू शकतं जर त्यांनी ही जलसंधारणाची कामं केली. आणि हाच आपला प्रयत्न आहे की प्रत्येक गावाने हे करण्यासारखं काम आहे. फार खर्चिकही नाही आहे, फार टेक्नॉलॉजिकली फार कठीणही नाही आहे. तर हे प्रत्येक गावाने करण्यासारखं काम. ये जो काम है इसमें आपको इंजीनियर की जरूरत भी नहीं पड़ती है. वो जो सीमेंट का जो है वो बांध में इंजीनियर की थोड़ी आपको जरूरत पड़ेगी, लेकिन बहुत सारे लोग हैं जो आपको मतलब सरकार के भी लोग हैं जो आपको इसमें हेल्प कर सकते हैं. आमिर आणि सत्या हे इतकं म्हणजे समजायला सोपं आणि अक्षरशः डोळे खाडकन उघडवणारं असं तुम्ही प्रात्यक्षिक आम्हाला दाखवलं. दोघांचेही खूप आभार. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. आपल्याला आणखीनही काही गोष्टी यांच्याकडून जाणून घ्यायच्यात. प्रत्यक्षामध्ये सगळ्यांची उत्सुकता जी आहे ती वॉटर कप कोण जिंकणार त्याच्यासाठीची तयारी, त्याच्यामध्ये खूप प्रेरणादायी अशा कहाण्या आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याही आपल्याला बघायच्यात एका छोट्याशा ब्रेकनंतर. पाहत राहा दुष्काळाशी 2 हात ABP माझावर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय दुष्काळाशी 2 हात. आमिर आणि सत्या, तुम्ही आपल्या सगळ्या तरुण मित्रांना एकदम इम्प्रेस केलं. ते जे मॉडेल आत्ता जलसंधारणाच्या बद्दलचं दाखवलं त्याच्यामुळं. आणखीनही अशा काही खूप इन्स्पायरिंग अशा स्टोरीज आपल्या रिपोर्टर्सनी ग्राउंड लेवलला, जिथं ज्या 3 तालुक्यांमध्ये हे काम आत्ता सध्या सुरू आहे, त्याच्यापैकी आता आपण एक अंबेजोगाई तालुक्यामधली एक स्टोरी, एक कहाणी बघूया. ही प्रत्येक कहाणी माझी खात्री आहे की आपल्याला नवे वॉटर हिरोज महाराष्ट्रासमोर घेऊन येतील. आपण बघूया ही अंबेजोगाई तालुक्यातली एक कहाणी. अपंगत्वामुळे विरलेल्या आयुष्याला ठिगळ बसवण्यासाठी मैनुद्दीन शेखनं टेलरिंगचा व्यवसाय सुरू केलाय. मात्र आजकाल मैनुद्दीन दुकानापेक्षा गावातल्या या कोरड्या ठाक पडलेल्या नदीवरच जास्त दिसतो. कारण गावाला दुष्काळाच्या विळख्यातून मुक्त करण्याचं शिवधनुष्य या दिव्यांगानं उचललंय. मैनुद्दीन शेख हा बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातल्या सुगावचा रहिवासी. पाणी फाउंडेशननं आयोजित केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कपमध्ये सुगाव सुद्धा सहभागी झालाय. या स्पर्धेच्या प्रशिक्षणासाठी प्रतिनिधी पाठवण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा मैनुद्दीन शेख स्वतःहून पुढे आला. मला असं गावात आल्यावर वाटलं की मी स्वतः जेव्हा पुढे होईल तर कमीत कमी माझं बघून तरी कमीत कमी सर्व गावकरी सहभाग घेतील. तर झालं. हा, पाणी फाउंडेशनचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मैनुद्दीन श्रमदानासाठी गावकऱ्यांची मोट बांधू लागला. आणि इथं त्याला पहिली साथ लाभली ती ज्ञानोबा काकांची. लहानपणीच मळणी यंत्रात ज्ञानोबा काकांना आपला हात गमवावा लागला होता. मात्र एका हातानं संसाराचा गाडा खेचण्याचं कसब ज्ञानोबा काकांनी आत्मसात केलं. आणि आता तोच हात ज्ञानोबा काकांनी गावाचा बंधारा उभारण्यासाठी पुढे केलाय. धडधाकट माणसाचे 2 हात जेवढे श्रमदान करतात त्याच्या दुप्पट काम ज्ञानोबा काकांचा हा 1 हात करतोय. आमच्यासारखा वृद्ध माणूस बी आपले तर 4 हात पाय परमेश्वराने चांगले ठेवलेले, आपण बी 4 टोपले हातभार काही ना काही करावं, तर ही भावना व्हायला लागली ना. आता त्याचा उत्साह बघा त्या माणसाचा. आता आमचे टेकाळे बघा, 1 हात नाहीये त्या गृहस्थाला, तरी बी ती रोजी तर 4 तास 6 तास करायची तयारी आहे त्याची. एकजुटीची नौका बारी सर्वांना तारून न्यायचं. एकजुटीची नौका बारी सर्वांना तारून न्यायचं. बंधाऱ्याच्या श्रमदानासाठी ज्ञानोबा काका आणि मैनुद्दीन या दोघांनीही घेतलेल्या पुढाकाराचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. या दोन्ही दिव्यांगांनी स्वतः हातात कुदळ फावडं घेऊन गावकऱ्यांच्या मनात उत्साह फुंकलाय. मैनुद्दीन आणि ज्ञानोबा यांची ही जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास पाहून दुष्काळाला आता सुगावातून काढता पाय घेणं भाग आहे. गोविंद शेळके, ABP माझा, बीड.
शब्द काय काय बोलणार याच्यापुढे, इतकी प्रेरणादायी अशी गोष्ट आहे ही. अमेजिंग, बहुत ही कमाल का काम कर रहे हैं. वो जो टोपी पहने ना जी, वो टोपी मुझे एक चाहिए यार. क्योंकि वो एक्चुअली वो टोपी की भी एक कहानी है. हम लोग ने वो बनाया था जब हम लोग ट्रेनिंग देते थे जी, तो वो टाइम पे हम टोपी जो ट्रेनिंग के लिए आते थे उनको वो पानी फाउंडेशन का टोपी देते थे. लेकिन उसके बाद मैंने सुना वो टोपी गांव-गांव में बनने लगी अपने आप. तो मुझे भी एक चाहिए वो टोपी. हजारो येतात गावाचं नाव लिहितात आणि ती टोपी घातली जाते. म्हणजे थोडक्यात पाण्याने लोकांना एकत्र आणलं. नाही, आणि ह्या सगळ्या कहाण्या ज्या आहेत ना, म्हणजे गेल्याही खेपेला जो आपला वॉटर हिरो होता, या खेपेला तर आपल्याला 2 वॉटर हिरो मिळाले की ज्यांच्याकडे बघून जी भावना आता व्यक्त केली की जर असे दिव्यांग असलेल्या लोकांनी जर इतका इनिशिएटिव्ह घेऊन जर ते करतायत तर आम्ही तर हातापायी धड आहोत, आम्ही का नाही करायचं. आणि ह्याच्यातनं जी एक ऊर्जा निर्माण होते माझ्या मते फार अमेझिंग काम हे लोक करतायत. बहुत प्रेरणा मिलेगी इनके काम से लोगों. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता 10 दिवस जेमतेम झालेले आहेत, आणखीन 35 दिवस आता आहेत. आणखीन ह्या स्टोऱ्या बघून लोकांना प्रेरणा मिळेल आणि लोक याच्यामध्ये आणखीन उत्साहानं काम करतील. उद्याला खरं तर महाराष्ट्र दिन आहे. हो हो हो. आपण अशी अपेक्षा केली पाहिजे की ह्या वर्षी तर हे दुष्काळाचं फार गंभीर संकट महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे, पण पुढच्या वर्षीच्या 1 मे पर्यंत यातलं काही अंशी तरी कमी होईल. आणि ही किमान 116 गावं जी आहेत त्या गावांमधून तरी ते हद्दपार व्हावं. काय म्हणशील? एक तो सबसे पहले तो मैं सभी लोगों को महाराष्ट्र दिवस की शुभकामनाएं देना चाहूँगा. और यहाँ पे मैं एक चीज़ कहना चाहूँगा राजीव जी कि ये जो हमने शुरू की है ये एक कोशिश है. अभी हम सिर्फ 3 तालुका में हम काम कर रहे हैं और इस पहले राउंड में 116 गांव हैं जो हमारे साथ जुड़े हैं. हमारी ये प्रार्थना है कि जब ये बारिश के बाद हम दोबारा ये काम शुरू करेंगे, सितंबर अक्टूबर में जब हम ये दोबारा ये काम शुरू करेंगे, तो 3 तालुका की जगह हम इसको बढ़ा के 30 तालुका में 30 तालुका के लिए हम ये खोलें ताकि ज़्यादा से ज़्यादा गांव इसमें भाग ले सकें और ज़्यादा से ज़्यादा गांव में पान लोड का काम हो सके. तो इसको बढ़ाने के लिए क्या क्या हमको आगे करना है, ये जो पहला कदम है हमारे लिए ये एक लर्निंग एक्सपीरियंस है. इसमें हम सीख रहे हैं कि क्या क्या चीज़ें हमको करनी है इसको एक बड़े पैमाने पे लागू करने के लिए. तो ये हमारे लिए भी एक बहुत बड़ा लर्निंग है. वाह, म्हणजे महाराष्ट्र दिवसाची प्रेरणा घेऊन आपण, मला वाटतं प्रत्येक मराठी जणांनी आपण आपल्या मनात गाठ बांधली पाहिजे की आपल्याला दुष्काळाला महाराष्ट्रातून आपल्याला हद्दपार करायचं आहे. म्हणजे 3 तालुके तर करायचं आहेच, पण आपल्याला महाराष्ट्रातूनच आपल्याला दुष्काळाला हद्दपार करायचं आहे. आणि ही ताकद आपल्या हातात आहे. म्हणजे या मोइनुद्दीन आणि इतर जणांच्या कडनं आपल्याला हीच प्रेरणा मिळते की आपण ठरवलं, म्हणजे इच्छाशक्ती ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. खरं तर ह्या स्पर्धेच्या निमित्तानं जे काही वेगवेगळ्या गावांमध्ये घडते ते अतिशय उत्साह वाढवणारं अशाच प्रकारचं आहे. त्याच्याबद्दलची चर्चा पुढच्याही शनिवारी रात्री 9 वाजता आमिर खान आणि सत्यजित भटकळ यांच्याबरोबर आपण करणार आहोत. तुर्तास आपण इथंच थांबतोय. दुष्काळाशी 2 हात या कार्यक्रमामध्ये पाहत रहा ABP माझा.